नमस्कार, मी सुहास. कर्तव्य साधनावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी साधना प्रकाशनाचं एक नवं पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाचं नाव आहे धर्मरेषा ओलांडताना. 15 आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. कर्तव्याच्या वाचकांना आठवत असेल की या मुलाखतींची मालिका 2021 मध्ये कर्तव्यवरून प्रकाशित झालेली होती. तर आज या पुस्तकाच्या निमित्ताने हे पुस्तक ज्यांच्यामुळे आकाराला आलं, ज्यांनी या मुलाखती घेतल्या, त्या हिना कौसर खान यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. हिना कौसर खान या पत्रकार आहेत. लोकमत मध्ये त्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर 2019 पासून साधनाच्या डिजिटल विभागामध्ये त्या काम करत होत्या. सध्या त्या साथी या NGO साठी काम करतायत. साधनाशी त्यांचा परिचय हा फार पूर्वीपासून आहे. त्यांचं पहिलं जे पुस्तक आहे 3 तलाक विरुद्ध 5 महिला, हे सुद्धा साधनाकडूनच आलेलं होतं. तर हिनाताई, या नवीन पुस्तकाबद्दल तुझं खूप अभिनंदन. थँक्यू. मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आंतरधर्मीय विवाहितांची मुलाखत हा जो फॉर्म आहे या पुस्तकाचा, तो कसं काय आकाराला आला? हा विषय घेण्यासाठी एक जाहिरातीचं निमित्त झालं. साधारण 2020 ऑक्टोबरच्या दरम्यान एक जाहिरात आली होती. तनिष्क म्हणजे टाटा कंपनीच्या तनिष्क या ब्रँडची दागिन्यांची मालिका असणारी ती सिरीज होती. म्हणजे दागिन्यांविषयीची जाहिरात होती. आणि ती जाहिरात जी होती त्यामधलं जे कुटुंब होतं ते मुस्लिम कुटुंब होतं आणि त्यांची सून हिंदू होती. तर तिच्या डोहाळ जेवणासाठीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि छान मिळतं दागिन्यांचं. तर ते सगळं दागिने वगैरे या स्वरूपातलं ती जाहिरात होती. आणि त्या एका पॉइंटला सून आपल्या सासूला म्हणते की तुमच्या घरात तर ही प्रथा नाहीये, म्हणजे डोहाळ जेवणाची प्रथा नाहीये, तर तुम्ही ती कशी काय करताय? आणि सासू म्हणते की अरे, प्रत्येक म्हणजे मुलीला खुश करण्याची प्रथा तर प्रत्येकच कुटुंबात असते, त्याचा काही कुठलं विशिष्ट कुटुंब किंवा जाती धर्माशी संबंध नाहीये. आणि असं छान त्या नोटवरती ती जाहिरात संपत होती. पण त्या जाहिरातीविषयीचं जे बाहेर नरेटिव्ह पसरत गेलं ते लव्ह जिहादला घेऊन पसरत गेलं की हिंदू स्त्रीला फूस लावून पळवून किंवा भरीस पाडून मुस्लिम मुलं फसवतात. आणि हे तर आणखीन जाहिरातीच्या माध्यमातून अजून त्याला बळकटीकरण त्याचं होतंय, त्या नरेटिव्हचं, असं म्हणून समाज माध्यमांमध्ये खूप जास्त त्याच्याविषयीची त्याचा विरोध झाला. खूप ट्रोल झाली ती जाहिरात, इतकी की तनिष्कला ती मागे घ्यावी लागली, टाटा कंपनीला. तर ही मोठी घटना होती की समाज माध्यमांवरच्या काहीतरी आभासी जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम इतका मोठा होऊ शकतो की एखाद्या मोठ्या ब्रँडला सुद्धा त्यांची जाहिरात मागे घ्यावी लागते. तर म्हणजे नुसता मुद्दा जाहिरात मागे घेण्याचा नाही, तर त्यातनं जो विचार सांगण्यात येतोय तो विचारही एका अर्थाने मागे घेतल्यासारखा आहे. समीना दलवाईंचा एक लेख आलेला होता, आय एम अनबॉर्न बेबी अशा नावाचा. तर त्यामध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांचं झालेलं आंतरधर्मीय विवाह आणि मग त्यांचं किंवा त्यांच्या भावांचं झालेले आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतरदेशीय अशा इतक्या मोठ्या पटलावरती ते त्यांचा कुटुंबाचा जो विस्तार झाला आणि मग त्यातलं जे सहजीवन आहे, त्यातनं त्यांना जे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि त्यातनं जी मिळालेलं संचित आहे, तर ते सगळं इतकं मस्त आहे, कितकं काय म्हणता येईल, एनरिच करणारं आहे हे त्या सगळ्या लेखामधनं. आणि त्यांनी खूप खुसखुशीतपणे ते लिहिलेलं होतं. तर कुठेतरी तो एक धागा होता की सहजीवन आपल्याला सांगता येईल का आंतरधर्मीय विवाहितांचा. तर तो म्हणजे त्या सगळ्या घटनेचा आणि त्या सगळ्या चर्चेचा रोख म्हणजे संपादकांकडे सांगण्यात आला. आणि मग त्यांनी तो विषय साधनेतल्या सगळ्या टीम समोर ओपन केला. आणि मग काय करता येईल अशी थोडं त्याच्यावरचं ब्रेनस्टॉर्मिंग झाल्यानंतर एक मुद्दा लक्षात आला की एखादा लेख किंवा एखाद्या मुलाखतीनं इम्पॅक्ट होणार नाहीये, त्याला काहीतरी सातत्य लागणार आहे. आणि ती थोडी कन्सिस्टन्सीने आपण एखादी गोष्ट सांगू. आणि कोणी म्हणजे बाहेर आपण जगात जर असं बघत असू की आभासी जगात सुद्धा जर काहीतरी कुठल्या तरी नरेटिव्हला खूप कलेक्टिव्हली विरोध होत असेल तर आपल्याला पण तो फोर्स क्रिएट करावा लागेल. आणि म्हणून मग मालिकेचा विचार झाला. आता मालिकेचा विचार झाल्यानंतर त्याला एक थोडीशी मर्यादा अपेक्षित होती, म्हणून 15 हा आकडा ठरवण्यात आला. अशा तऱ्हेने म्हणजे ही मालिका आणि त्याची संकल्पना तिथून इव्हॉल्व्ह झाली. आपल्या प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की कर्तव्याचं हे एका अर्थाने पहिलंच पुस्तक आहे, कारण ही सगळी लेखमालिका आधी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की हे जर पुस्तक रूपाने आलं तर ते जास्त उपयोगी ठरेल. त्यामुळे हे कर्तव्याचं पहिलं प्रोडक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. तर हिनाताई, ह्या मुलाखती निवडण्यापासून म्हणजे त्यासाठी व्यक्ती निवडण्यापासून त्यांचं शब्दांकन करून काही वेळेला तो लेख लावून ब्रॉडकास्ट करेपर्यंत सगळं काम त्यामध्ये तू सहभागी होतीस. तर मला त्या प्रक्रियेविषयी पण जाणून घ्यायला आवडेल की हे
त्यांची निवड तू कशी केलीस, किंवा इंटरव्ह्यू घेताना कोणते मुद्दे केंद्रस्थानी असावेत असं ठरलं, तर याविषयी थोडं सांग. ओके. आता निवड करण्याच्यासाठी म्हणजे जेव्हा आम्ही हा विषय विचारात घेतला की आपण आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती करूयात, आम्हाला आंतरजातीय विवाहित नको होते. त्याचं एक साधारण कारण हे होतं की बऱ्यापैकी आपल्या समाजात आता त्याविषयीच्या त्या पद्धतीच्या लग्नाचा ऍक्सेप्टन्स वाढतोय. कमी अधिक प्रमाणामध्ये लोक ते स्वीकारत चाललेले आहेत, पण अजूनही आंतरधर्मीय विवाह त्या प्रमाणात त्याला जी इंटेन्सिटी हवी तो स्वीकार नाहीये. तर त्यामुळे आमचं हे पहिलं पक्क ठरलेलं होतं की आपण आंतरधर्मीयच घ्यायचंय. आणि लव्ह जिहादच्या नॅरेटिव्ह मध्ये सुद्धा धर्म हा घटक होता. सो आम्हाला पण तोच महत्वाचा वाटत होता. मग त्यात क्रायटेरिया ठरवणं गरजेचं होतं, कारण जेव्हा नावं काढायला लागलं तर खूप वेगवेगळ्या ठिकाणावरनं खूप वेगवेगळी माणसं सुचवली जात होती. पण एक काहीतरी चाळणी लावणं गरजेचं होतं. आणि त्या म्हणजे अनेक अशी नावं होती की ज्याच्यामध्ये अगदी नवविवाहित सुद्धा होते. तर नवविवाहितांना त्यांच्याकडे त्यांच्या सहजीवन म्हणून, त्यांचं बॉन्ड म्हणून काय त्यांच्याकडे इव्हॉल्व्ह झालं असेल, त्यांच्यापाशी त्यांच्या नात्याचं म्हणून काय त्यांना आकलन झालं असेल याविषयी शंका नव्हे, पण आम्हाला असं वाटत होतं की ते त्यांच्याही लेखी त्यांच्यापाशी त्याचं काहीतरी खूप असावं जे ते सांगता येऊ शकेल, त्यांना आर्टिक्युलेट करता येऊ शकेल. म्हणून मग एक पहिला बेसिक क्रायटेरिया आम्ही लावला की साधारण असे जोडपे निवडायचे की ज्यांचं सहजीवन हे 10 वर्षांचं असेल. म्हणजे किमान 10 वर्षांचं, म्हणजे एक साधारण आपण पिढीच बदलते आपण म्हणतो, तर त्यामुळे ती 10 वर्षांचा एक मोठा कालखंड असतो आणि त्यामध्ये एकमेकांना ओळखणं, एकमेकांना चोखणं, टक्के टोणपे खाऊन झालेले असतात. तर ते सगळं घडलेलं असतं, त्या मोठा पिरियड असतो तो. त्यामुळे 10 वर्षांचा एक क्रायटेरिया आम्ही लावला. दुसरा असा मुद्दा होता की जरी हिंदू मुस्लिम आणि त्यातही म्हणजे लव्ह जिहादचं जे नॅरेटिव्ह आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री ह्याच कपल्सला लव्ह जिहाद म्हणजे त्यांचं नात्याकडे बघताना लव्ह जिहाद म्हणून बघितलं जातं, ना की मुस्लिम स्त्री आणि हिंदू पुरुष. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की आपण त्या नॅरेटिव्हला धक्का द्यायचा असला तरी आम्ही त्यात मर्यादित राहू इच्छित नव्हतो, फक्त हिंदू आणि मुस्लिम. कारण त्याही पलीकडे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची धर्म संस्था आहेत आणि तिथंही या पद्धतीची घुसळण दिसते. तर वेगवेगळ्या धर्म संस्थांमध्ये सुद्धा आंतरधर्मीय विवाह होत आहेत का हेही आपल्याला थोडं पटलावर आणता येईल. हा केवळ हिंदू मुस्लिम असाच मुद्दा नाहीये, हेही आपल्याला इनडायरेक्टली पोहोचवता येईल. म्हणून मग आपण याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, दलित असे वेगवेगळे धर्मांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मर्यादित अवकाश होता, 15 जोडपी निवडायची होती, पण तरी प्रयत्न असा राहिला की तो वेगवेगळ्या धर्मांना आपल्याला काहीतरी स्पर्श करता येईल. या मुलाखती जेव्हा चालू होत्या तेव्हा मी पण एका मुलाखतीसाठी तुझ्या बरोबर आलेलो होतो आणि तेव्हा मला जाणवलं असं की सुरुवातीचा काही काळ या जोडप्यांवरती थोडंसं दडपण होतं, कारण त्या अर्थाने त्यांना सराव नव्हता अशा पद्धतीच्या मुलाखती देण्याचा. पण नंतर हळूहळू ते रिलीज होत गेलं आणि ते अधिकाधिक मोकळे होत गेले. तर मला या थोड्या टेक्निक विषयी पण सांग की अशा लोकांना बोलतं करणं तुझ्यासाठी किती सोपं होतं किंवा अवघड होतं आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या तुला? म्हणजे साहजिकच आहे की शेवटी कुठल्याही व्यक्तीला आपलं लग्न, आपलं कुटुंब, आपलं सहजीवन सांगता येत नाही. म्हणजे तसं कळत खूप असलं, त्याच्याविषयीचं आकलन खूप असलं, त्याच्याविषयीचा त्यांच्याकडचा अनुभव जरी दांडगा असला तरी ते आपण मांडणार कसं, ते सांगणार कसं, त्यातनं समोरच्या व्यक्तीला हवंय काय, हा म्हणजे याचं दडपण त्यांना येणं स्वाभाविक आहे. आणि ते दडपण आपण सैल करणं हेच पत्रकार म्हणून आपलं काम आहे. तर त्यामध्ये मला असं वाटतं की आधी त्यांच्याशी इन्फॉर्मल गप्पा मारणं, म्हणजे ते अगदी आपल्याला काय हवं हे घेऊन म्हणजे काय पट्टी घेऊन बसल्यासारखं बसण्याचं कारण नाहीये. आपण आधी इकडचं तिकडचं अघळपघळ थोडं बोललो, त्यांना कम्फर्टेबल केलं, त्यांना आवडीचे विषय समजून घेतले, त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांना जे कम्फर्टेबल असणारे विषय ते आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं लक्षात यायला लागले आणि त्याला धरून आपण थोडी चर्चा नेली पुढे, तर ते मोकळे होतात. आणि मग असे म्हणजे इतकं छान अनुभव येतो की ते अनेक वेळा आपल्याला अपेक्षित नसलेले अनुभव सुद्धा आपल्याशी शेअर करतात. आपल्याला म्हणजे त्यांचं अत्यंत खाजगी असणाऱ्या जीवनातलं काहीतरी असं बोलून जातात की जे कदाचित प्रश्न विचारून सुद्धा आपल्याला मिळालं नसतं. तर ही म्हणजे टेक्निक म्हणून असं खूप काही नियम म्हणून बघता येणार नाही त्याच्याकडे. ती प्रत्येक कपलशी बोलताना तुम्हाला पुन्हा वेगवेगळ्या तुमचा हे वापरावा लागतो. म्हणजे त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे त्या कपलशी असणाऱ्या कम्फर्ट झोन आपण कसा निर्माण करतोय त्यावर ते डिपेंड असतं. मग कधी आपल्याला खूप बोलावं लागतं,
कारण कपल्स फार बोलू शकत नाहीत, त्यांना बोलता येत नसतं, मग आपल्याला खूप विचारावं लागतं, खूप करावं लागतं. आणि काही वेळा काही कपल असे असतात की ते स्वतः इतके छान बोलके असतात की आपण थोडं विचारलं की ते खूप आपल्याला सांगतात. सो हे असं स्पेसिफिक त्याचे काही ठोकताळे किंवा नियम असे नाहीयेत, पण साधारण समोरचे व्यक्ती आपल्याला कसं रिस्पॉन्ड करतायत याचा अंदाज घेऊन आपण आपले प्रश्न पुढे नेणं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं मुलाखतींच्या बाबतीत की मुलाखत घेणाराच व्यक्ती खूप बोलत राहतो, किंवा त्याच्याकडे असणारी गोष्ट त्याला सांगायची असते, त्याच्याकडचा अनुभव त्याला काहीतरी सांगायचा असतो, आणि ती खूप उत्स्फूर्त मानवी भावना आहे की आपल्याला आपलं काहीतरी सांगायचं आहे. पण तिथं तोच बॅलन्स ठेवणं गरजेचं असतं की आपल्याला कमी बोलायचं आणि समोरच्याकडनं जास्त करून माहीत करून घ्यायचंय. तर म्हणजे हाच काहीतरी फॉर्म्युला प्रत्येक कपल्स बरोबर वापरला आणि त्यांच्याकडनं त्यांच्या सहजीवनाविषयी समजून घेतलं. आता तू बोलताना एक मुद्दा तुझ्या बोलण्यामध्ये आला, पण तरी मला थोडंसं त्याचं आणखीन स्पष्टीकरण हवंय की आपण म्हटलंय की 15 आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती आहेत, पण तरी सुद्धा अनुक्रमणिका पाहताना असं दिसतं की प्रामुख्याने त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असा भाग जास्त आहे. तर याच्या मागे काही विशिष्ट धारणा होत्या का, की असं का झालं? नाही, अशा काही विशिष्ट धारणा नव्हत्या, पण आपला समाज पाहता हिंदू मुस्लिम या सेक्टरमध्ये जास्त विखुरलेला आहे, त्यामुळे त्या पद्धतीचे नावं आपल्या पुढे येणं हे खूप स्वाभाविक अशी गोष्ट आहे. आणि अल्पसंख्याकांमध्ये काही वेळा असंही असतं की ते खूप कंडेन्स असतात, ते त्यांच्याच धर्मामध्ये ते विवाह कसे होतील याकडेही लक्ष असतं. हे प्रत्येकच धर्माची गोष्ट आहे, म्हणजे ती काय कुठल्याही विशिष्ट धर्माचा ती गोष्ट नाहीये. त्यामुळे आपल्या समाजामध्ये बहुसंख्य जर हिंदू असतील तर स्वाभाविक आहे की त्यांच्या पार्टनरमध्ये म्हणजे वन ऑफ द पार्टनर हिंदू असणारच आहे. त्याच्यामध्ये काही लॉजिक लावून किंवा फार काहीतरी म्हणजे आम्ही काहीतरी जाणीवपूर्वक ती गोष्ट केली असं काही घडलं नाही. आपल्या समाजच बहुसंख्याक हिंदू असेल तर एक पार्टनर कोणीतरी हिंदू असणारच आहे, आणि मग दुसरा पार्टनर मुस्लिम असू शकेल, काय ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध. आणि थोडंसं त्याच्या खालचं जर बघितलं तर अल्पसंख्याकामध्ये आपण मुस्लिम कम्युनिटीकडे बघतो, म्हणून कदाचित तो प्रमाण हिंदू आणि मुस्लिमाचं जास्त दिसत असेल, पण त्यामागे ऍब्सोल्यूट असं काहीतरी ठरवून ती केलेली गोष्ट नाहीये. अच्छा. दुसरे मला 2 मुद्दे या निमित्ताने वाटतात की आंतरधर्मीय विवाह जरी आपण आता त्याला म्हणत असू तरी इनिशियली ते प्रेमविवाह असतात, म्हणजे ते स्वाभाविक आहे, कारण त्याशिवाय गोष्टी पुढेच जाणार नाही. बरोबर. तर हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मला असा मुद्दा वाटतो की सध्या अशी चर्चा असते की विवाह संस्था ही गोष्टच इरेलेव्हंट होते. तर या दोन्ही पार्श्वभूमीवर तुला हे पुस्तक म्हणजे त्याची सामाजिक उपयुक्तता काय वाटते? ओके, विवाह संस्था ही इररिलेव्हंट होत चाललीये हा जरी कितीही मुद्दा बरोबर असला तरी ती व्हायला अजून बराच काळ लागणार आहे. पूर्णतः काय इरॅडिकेट होणं, कदाचित ती इरॅडिकेट पण नाही होणार, कारण मला असं वाटतं की विवाह संस्था जेव्हा पहिल्यांदा त्याची जेव्हा केव्हा सुरुवात झाली असेल, म्हणजे माणसं एकत्रित कुटुंब म्हणून राहायला लागली असेल, त्यानंतर ती हळूहळू इव्हॉल्व्ह होत आलेली आहे. आणि मग प्रत्येक काळामध्ये त्याच्यामध्ये त्या काळाने काहीतरी भर घालून त्या विवाह संस्थेला एका अर्थाने टिकवलेलंच आहे. म्हणजे सो ती एकदम इररिलेव्हंट होऊन इरॅडिकेट होण्यासाठी अजून काळ जायचा आहे, तर तोपर्यंत आपल्याला आहे त्या व्यवस्थेबरोबर काम करणं गरजेचं आहे. तर ते बरोबर आहे, प्रेमविवाहच असतात ते, आणि त्यांनी कुणी एकमेकांच्या जाती धर्मांकडे बघून त्या गोष्टी केलेल्या नसतात. म्हणजे त्यांना व्यक्ती क्लिक होणं असं जे काही आपण आजच्या भाषेत सामाजिक क्रांती आपल्याला करायची, अजिबात नाही. मला असं वाटतं की उलट सामाजिक क्रांती करायची असेल त्यांनी असे लग्न करू नये. म्हणजे तर याच्यामध्ये असं कोणी नाही, म्हणजे अपवादात्मक काही एक कपल आहे, म्हणजे जसं अनवर राजन आणि अरुणा तिवारी यांचं, तर तेही असं होतं की ठरवून त्यांचा तो विवाह आंतरधर्मीय झालेला आहे. पण पुन्हा गोष्ट हीच आहे की जेव्हा तुम्ही ठरवल्यानंतर सुद्धा त्यांचा आधी पत्रव्यवहार झालेला आहे, एकमेकांविषयी जाणणं समजून घेणं झालंय, आणि कुठेतरी ते एकमेकांना क्लिक होणं हाच पार्ट झाल्यानंतर त्यांनी तो लग्नाचा निर्णय घेतला असणार आहे. त्यामुळे जरी आपण ठरवून काही गोष्टी करणार असू तरी पुन्हा ते तपासणं, ते पाहणं आणि एकमेकांना जोखणं, म्हणजे प्रेम विवाह करताना सुद्धा माणसं साधारणपणे हेच करत असतात. एवढंच की आपण त्याला तिथे जास्त मोकळीक आणि तो स्कोप दिलेला असतो की ते एकमेकांना समजू शकतात. तुमच्या कुटुंबियांशिवाय, म्हणजे कुटुंबियांचा त्याच्यावरती काही काय म्हणता येईल, कुटुंबियांचा प्रभाव नसतो, त्यांचे काहीतरी बॅगेजेस घेऊन हे बघत नसतात एकमेकांकडे. हा इथे म्हणजे प्रेमविवाहामध्ये ती एक मोकळीक मिळू शकते, तर तोच भाग इथं आहे. आणि तू म्हणाला तसं विवाह संस्था जरी इररिलेव्हंट होत असली आणि या पुस्तकाची काय उपयुक्तता असं जर आपल्याला बघायचं असेल आजच्या काळामध्ये, तर तोच मुद्दा आहे की
कुठल्याही प्रकारचा विवाह मी तर म्हणते, म्हणजे प्रेमविवाहच असं नाही, म्हणजे सहजातीय सहधर्मीयच विवाह किंवा आंतरधर्मीयच विवाह असं विवाहांचं काय आपण क्लासिफिकेशन जरी नाही केलं तरी हे प्रत्येकच कुठल्याही लग्न करू पाहणाऱ्या माणसांसाठीच म्हणजे काय त्यांना एक दृष्टिकोन देणारं असं पुस्तक आहे की तुमच्या आयुष्यात काय सहजीवनाच्या टप्प्यांमध्ये सहजीवनमध्ये काय काय टप्पे येणार आहेत, मुलांचे टप्पे, शिक्षणाचे टप्पे, आपल्या प्रेमाच्या संदर्भातनं वर खाली होणाऱ्या गोष्टी, पुन्हा आपल्या अनेक वेळा प्रेम करताना पैशांची गरज लागत नाहीच, पण ती निभावताना, ती टिकवताना, ती आर्थिक घडी बसवताना तुम्हाला तो जो एक संघर्ष करावा लागतो आर्थिक स्थैर्याचा, तर हे सगळे टप्पे काय आहेत हे ह्या पुस्तकामधनं आपल्याला मिळतं. म्हणजे प्रेम आता इथे आंतरधर्मी आहेत म्हणून त्यांच्याकडे त्यांना तो एक एक्स्ट्रा फोर्स वापरावा लागतो की आपले धर्म वेगळे आहेत आणि तरीही आपल्याला एकत्रित राहायचंय. मे बी त्यांच्यासाठी ते सोपं असेल, पण समाज म्हणून जो स्वीकार नसतो तर त्यांच्याशी डील करण्यासाठी एकत्रित टीम बिल्डिंग जी त्यांना दोघांना मिळून करावी लागते तर ती तिथं महत्वाची असते आणि म्हणून त्यांना तिथं तो थोडासा एक्स्ट्रा एफर्ट घालावा लागतो. पण हे पुस्तक कुणाही लग्न करणाऱ्या व्यक्तींसाठी, पण मी ते खरं तर त्याच्याही पुढे जाईन. जसं आता आपण म्हणालो की विवाह संस्था इररिलेव्हंट होती, मला वाटतं लग्न न करताही ज्यांना सहजीवन हवं असेल, एकत्र राहायचं असेल, एका म्हणजे कुटुंब मे बी कुटुंबच म्हणूयात त्याला, म्हणून जरी एकत्र राहायचं असेल, अगदी ते लिव्ह इन असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या एकत्रित राहण्यासाठी सहजीवन म्हणून जर आपण तसं बघत असू, त्याला पारंपरिक संस्थेत न अडकवता सुद्धा जर ते सहजीवन असेल तर त्या प्रत्येकासाठी ते उपयुक्त असं पुस्तक आहे. कारण एकत्र यायचं, एकत्र एका खोलीत 24 तास तुम्ही राहायला लागणं, यामधले जे काही गफलती असतात आणि काही चांगल्या स्ट्रेंथ पॉइंट्स असतात तर ती आधी आपल्याला कोणी सांगत नाही. म्हणजे प्रेमात असतो तेव्हा अनेक वेळा प्रेमात असतो त्यामुळे आपण काही बघत नसतं, अलीकडचं पलीकडचं व्यवहार कळत नसतो, पण जेव्हा व्यवहार म्हणून पण तो आपल्याला निभावायचा आहे आणि तिथं तुमचा बॅलन्स एकमेकांसोबतचा होणं गरजेचं असतो, तो निम्मा कधीच नसतो, कधीच नसावाही. पण तो जो काही म्हणजे प्रेमाचा पासून म्हणजे प्रेमाच्या देवाणघेवाण आणि व्यक्ततेच्या देवाणघेवाणीपासून ते आर्थिक सांभाळ एकमेकांचा करण्यापर्यंतचा जो काही बॅलन्स होणं गरजेचं असतो तो कसा साधावा, हे पुस्तक त्यातनं, या पुस्तकातनं त्या पद्धतीची, म्हणजे मी पुस्तकातल्या मनोगतातही म्हटलेलं आहे की जे अपियर्ड आहेत आणि जे म्हणजे जे ऑलरेडी अपियर्ड आहेत आणि ज्यांनी काय केलेलं आहे लग्न, तर त्या दोघांसाठीही हे पुस्तक तितकंच महत्वाचं आणि उपयोगाचं आहे. टेक्स्ट बुक आहे थोडक्यात हे सहजीवन करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी म्हणता येईल. पण मला आता हे 15 मुलाखती वाचताना पण जाणवतं की प्रत्येकाची काहीतरी स्टोरी आहे आणि ती अगदी कथा कादंबरीमध्ये शोभेल अशी काहीतरी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर त्या मुलाखती प्रत्यक्ष तू घेतल्यास त्यावेळेला तुला भावलेल्या किंवा इनरिच करणाऱ्या अशा गोष्टी, म्हणजे तुलाही असं वाटलं की यातून आपला विकास होतोय, असे काही प्रसंग तुला सांगता येतील का? ओके, खरंच म्हणजे प्रत्येकच मुलाखत ही एनरिचिंग होती, कारण प्रत्येक मुलाखतीमध्ये काहीतरी असं दडलेलं होतं की जे ओके असं म्हणून मला पाहायला लावत होतं आणि मीही त्यातनं शिकत होते. उदाहरणादाखल आता मी वर्षा आणि आमीन यांची एक स्टोरी आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ते दोघंही एकमेकांना 5-1 वर्ष भेटलेले नाहीत आणि पत्रांमधनं त्यांचा संवाद आहे. तर बेसिकली मला पहिलं हेच फार अट्रॅक्टिंग फॅसिनेटिंग वाटलं की दोन माणसं एकमेकांना इतकी चांगली ओळखायला लागतात की ते मग त्याला प्रत्यक्ष भेटीची गरज उरलेली नव्हती, म्हणजे असते ती, त्याचं एक वेगळं महत्व असतं, पण ते न भेटता सुद्धा ते एकमेकांना ज्या पद्धतीनं समजून घेत होते, जे कदाचित ते ज्या मित्रमैत्रिणींमध्ये आहेत तिथं तो त्यांना कम्फर्ट मिळत नाहीये, पण कुठेतरी 200 किलोमीटरवर असलेल्या आपल्या त्या मित्र आणि मैत्रिणीशी त्यांचा तो जो कनेक्ट क्रिएट झालेला आहे, तर हे फॅसिनेटिंग होतच म्हणजे आहे. आणि त्यातनं जे त्यांनी एकमेकांची निवड त्यानंतर जी झाली त्यांची, ते मला असं वाटतं की त्या प्रवासामध्ये जो एक संयमपणा लागतो, एक जे शांततेनं आपण एक पाऊल पुढे नेणं असतं, कारण अलीकडे आपण बघतो की सगळ्या गोष्टींची घाई असते, आपल्याला सगळं घाईने हवं असतं. मग ते प्रेम असेल, मग ते सेक्स असेल, मग ते लग्न असेल, मग सगळ्या गोष्टी आपल्याला अशा चटकन हव्या असतात, पण तो चटकन जसं हवं असतं तितकं ते चटकन विरतं. पण आजच्या सगळ्या आपण सिनारिओकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की अलीकडे आपल्याला जबाबदाऱ्याच घ्यायच्या नसतात एकमेकांच्या, आणि आपण खूप लवकर कंटाळतो आपल्या आजूबाजूच्या माणसांचा. म्हणजे एका पॉइंट नंतर असं होतं की यार जा ना, तू
म्हणजे अब थोडा उठ जा या मैं जाती हूँ असं काहीतरी त्याचं एक फिलिंग येतं. ते खूप महत्वाचं होतं की म्हणजे आपण अगदी कोरोना काळामध्ये वगैरे बघितलं की लोक 24 तास त्याच माणसांना बघून अशी कंटाळली होती, वैतागली होती. कंपल्सिव्ह सहवास होता तो. हा, तर तो कंपल्सिव्ह सहवासाचा असा कंटाळा आलेला उभं म्हणजे असं. तर ते जे त्या सांगत होते ते खूप महत्वाचं होतं, कारण अशा पद्धतीने एकमेकांबरोबरचा कम्फर्ट क्रिएट करणं. बरं, त्याच्यामध्ये निश्चित असं नाहीये की एकमेकांसोबत आहेत म्हणजे ते पूर्ण वेळ एकमेकांसोबत आहेत, म्हणजे 24 तास एकमेकांशीच बोलतायत, 24 तास एकमेकांनाच साथ करतायत असं नाहीये. स्पेसेस तुमच्या आहेत, तिथे तुम्ही क्रिएट केलेले आहेत आणि स्टील तुम्ही तिथं एकमेकांसोबत आहात. एकमेकांच्या स्पेसमध्ये हवं तेव्हा जाताय, त्यातनं बाहेर येताय आणि पुन्हा एकमेकांची साथ सोबत करतायत. तर हा जो काही भाग तेवढ्याशा एका वाक्यातनं येत होतं. किंवा अगदी श्रुती आणि इब्राहिम यांच्या मुलाखतीमध्ये मी असं विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या काय सासरकडनं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन झालं का किंवा कुठलंही दडपण आलं का की मुस्लिम कुटुंबियांकडनं तुम्ही आता त्या पद्धतीचा पेहराव म्हणा किंवा त्या पद्धतीचं खानपान या अनुषंगाने. तर त्या अगदी एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं की इब्राहिम माझ्या पुढे पहाडासारखा उभा होता. तर यामध्ये रोमांस आहे, म्हणजे हा रोमांसच आहे ऍक्च्युअली की आपला पार्टनर आपल्या समोर म्हणजे तो काय त्याच्या कुटुंबियांकडनं होणारे दडपण दबाव असतील किंवा अपेक्षा असतील तर ते पोहोचू पण देत नाही आपल्यापर्यंत. तर तो किती वेगळ्या लेवलचा तो रोमांस आहे. तर असे खूप छोटे छोटे घटक, छोटे छोटे मुद्दे प्रत्येक वाचकाला त्यांच्या आणखीन काहीतरी गवसेल. हे मी माझं सांगते, कदाचित माझ्याहून वेगळं आणि आणखीन काहीतरी छान वाचकांना या पुस्तकामधनं मिळणार आहे. मगाशी एका प्रश्नामध्ये तू कुटुंब संस्था किंवा विवाह संस्थेबद्दल बोललीस, पण तुझं पहिलं पुस्तक जे आहे 3 तलाक विरुद्ध 5 महिला असं तिचं पुस्तक आहे पहिलं, आणि त्याच्या आधी तू साधनासाठी पोटगीच्या प्रश्नावरती एक रिपोर्टाज केलेला होतास, आणि आता हे धर्मरेषा ओलांडताना हे पुस्तक. तर हे 3 विषय साधारण समांतर किंवा जवळ जाणारे आहेत. तर या तिन्हीकडे पाहताना तुला कंपॅनियनशिप विषयी तुझी काय मतं बनलेली आहेत किंवा तुला कुठले तुझ्या मनात आकलनात आलेले असे 2-3 महत्वाचे मुद्दे सांगता येतील? कंपॅनियनशिप मध्ये मला वाटतं बेसिक तुमचं प्रेम आणि विश्वास या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्याला असं वाटत राहतं की प्रेम आणि विश्वास हे आता कुठं एवढं उरलंय, म्हणजे किंवा प्रेम ही गोष्ट काय सिनेमांमध्ये बघण्यासाठी असते, ती रोमॅन्टिसाइज करण्याची गोष्ट आहे असं आपण खूप तटस्थपणे म्हणण्यापेक्षा खूप कोरडेपणाने बघतो. पण प्रेम असल्याशिवाय तुमच्यामधला तो कनेक्टच नसतो. तुम्ही अनेक विवाह आपण आपल्या आजूबाजूला बघतो की ते असे असतात की ते निभावले जात आहेत, खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना साथ दिली जाते, पण आपल्याला बघून कळतं की तिथे काहीतरी मिसिंग आहे. आणि ते जे मिसिंग असतं ते प्रेम असतं. म्हणजे तिथं काळजी असेल, तिथं जिव्हाळा असेल, काही झालं घरामध्ये म्हणजे कुटुंबियांमध्ये कोणाला म्हणजे आयदर वन ऑफ कुठल्याही पार्टनरला काही झालं तरी दुसरा पार्टनर तेवढ्याच काय इंटेन्सिटीनं त्याची काळजी घेईन, त्याच्याविषयी जे काही हालचाली करणं अपेक्षित असेल ते केलं जाईल. पण तरी आपल्याला असं काही म्हणजे अनेक याच्यामध्ये असं दिसत राहतं की ते एक मिसिंग घटक त्यांच्यामध्ये असतो, जर तो प्रेम हा घटक असतो. आणि ते नसेल तर तुमचं नातं कदाचित टिकू शकतं, कारण तुम्ही ते मे बी आपण ज्या पद्धतीच्या समाजामध्ये राहतो तिथे आपल्याला नातं शिकवलं जातं. प्रेम करणं जरी शिकवलेलं नसलं तरी तर नातं टिकवायचं कसं हे प्रत्येक मुलीला तरी शिकवलेलं असतं. मुलांना अजून आपण शिकवत नसतो ते ही गोष्ट, पण मुलींकडे ते एक शिकवलेलं असतं की नातं टिकवायचं असतं. काही गोष्टी दुर्लक्ष करायच्या असतात, काही गोष्टी फेस करायच्या असतात, काही गोष्टी सहन करायच्या असतात, असं आपण काहीतरी सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे नातं टिकवण्याकडे कल असतो. पण तू म्हणतो तसं कंपॅनियनशिप त्यामध्ये नसते. ते तुम्ही मग काय कुणाही व्यक्तीसोबत तुम्हाला जर राहायला लावलं तर तुम्ही राहणारच असता. तो त्या पद्धतीने भाग आहे. त्यामुळे प्रेम, विश्वास आणि मग त्यानंतर येतं ते कदाचित मला वाटतं की अंडरस्टँडिंग ही गोष्ट येते की काहीही झालं, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, कितीही आफत बलाये काहीही तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही एकमेकांसाठी कसे उभे राहता, ही गोष्ट तुमचं नातं, तुमचं कंपॅनियनशिप डिफाईन करते. अदरवाईज संकट कोसळलं आणि पार्टनर म्हणजे पार्टनरही कोसळला तर तिथंच तुमचं प्रेम पण ते किती तकलादू आहे, तुमचा विश्वास, तुमचं नातं पण किती तकलादू आहे हे कळतं. तर ते जे दीर्घ तुम्हाला कंपॅनियनशिप तुम्ही जर बघत असाल, मला असं अनेकदा वाटतं की ज्या माणसांना साथ आणि सोबत करायची असते ते कुठूनही करतात. नॉट नेसेसरीली त्यांनी घरात आणि कुटुंबातच असण्याची गरज आहे, म्हणजे एकाच छताखाली असण्याची गरज आहे, ती कुठून
कुठूनही होऊ शकते आणि तेही किंवा रादर ते जास्त कंपॅनियनशिप वाली गोष्ट आहे की जी तुम्ही दोन माणसं एकत्र एका घरात राहतात पण तुम्हाला एकमेकांना साथ देता येत नाहीये. तर मला वाटतं की प्रेम, विश्वास, अंडरस्टँडिंग आणि कुठूनही साथ देता येणं हे कदाचित महत्वाचे घटक वाटतात ऍक्च्युली. तर आता थोडंसं लाइटर वेन मध्ये मला या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेविषयी विचारायचंय. ओके. मी पुस्तकातल्या मुलाखती तर आधीच वाचलेल्या होत्या, पण अर्पण पत्रिका या पुस्तकाबरोबरच तयार झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा माझं लक्ष वेधलं ते अर्पण पत्रिकेकडे. तर ती मी सुरुवातीला वाचून दाखवतो. प्रेम ठाऊक नाही काय, पण तरीही ज्याच्या अपूर्व सहवासात ते उमजलं, जाणवलं आणि रुजलं त्या शम्ससाठी. असं तू शम्स तब्रीज हा जो सुफी संत होता त्याला तू ती अर्पण केलेली आहेस आणि पुढे मनोगतामध्ये सुद्धा रुमीचा एक कोट तू वापरलेला आहेस. तर हे नक्की प्रकरण काय आहे त्याच्याविषयी थोडं सांग. ओके. तू म्हणाला तसं शम्स तब्रिजी हा रुमीचा गुरु आणि मी जेव्हा हे पुस्तकासाठी मनोगत लिहायला घेतलं तेव्हा माझ्या मनात रुमीचा पहिला हा कोट आला आणि याच्या पुढे काहीच आलं नव्हतं म्हणजे मनोगत लिहिण्यामध्ये. पण मला अर्पण पत्रिका त्यावेळेस अर्पण पत्रिका म्हणता येणार नाही, मला असं वाटलं की हे पुस्तक मी कोणाला अर्पण करेन तर मला त्यावेळेस शम्स आठवला. मी या घटनेकडे असं बघते की मी रुमीच्या प्रेमात आणि शम्सच्या जवळ असं काहीतरी आहे. त्यामुळे मी हे पुस्तक शम्सला अर्पित केलेलं आहे. शम्स मला असं वाटतो व्यक्ती की रुमीला रुमी म्हणून घडवणारा होता. रुमी नसता झाला जर शम्स नसता. रुमी तोपर्यंत एक मौलाना म्हणून प्रसिद्ध होता. त्याचं जे काही धर्मपांडित्य आणि त्याचा तो जो काही त्याचा अभ्यास होता त्यामध्ये तो मास्टरच होता. लोकांमध्ये तो त्या पद्धतीने प्रवचन देत होता, प्रसिद्धही होता. पण तो जगप्रसिद्ध होणं किंवा तत्ववेत्ता होणं, कवी होणं याच्यासाठी शम्स हाच कारणीभूत होता. म्हणजे त्याच्या सहवासात आल्याशिवाय रुमीचं रुमी असणं शक्य नव्हतं. म्हणून मी जसं म्हणते की मी रुमीच्या प्रेमात म्हणजे मला त्या रुमीचा जो काही भावनिक स्तर आहे, त्याचा जो काही भावनिक इंटेन्सिटी आहे त्याची, ती मला खूप स्वतःच्या जवळ वाटते. आणि मग हे कोणासाठी आहे तर ते अर्थात शम्स साठी आहे. म्हणजे शम्सला क्लोज जाण्यासाठी आहे. म्हणजे शम्स ही अशी व्यक्ती होती ज्याने रुमीला अंतर्बाह्य बदललं. मलाही असं वाटतं की प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अंतर्बाह्य बदलू शकते आणि जर ती बदलू शकत नसेल तर ते प्रेम म्हणून कसं आपण बघणार. तर शम्स हे असं नाव आहे की ते प्रेमाचं दुसरं नाव म्हणून मी बघतीये. अंतर्बाह्य व्यक्तिमत्व आपलं बदलवून टाकणारं कोणीतरी असा व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघतीये. मग तिची एक अपूर्णतेत पण पूर्णत्व, हे खरं तर क्रूर आहे, पण तिची एक फुलफिलमेंट वाली फिलिंग असते की काहीही नसताना तुम्हाला पीसफुल वाटणं. म्हणजे काही म्हणजे प्रेम आणि त्या अर्थाने कंपॅनियनशिप नसतानाही जी एक शांतता तुमच्या आयुष्यात असणं, तर ते कुठं मिळतं तर कदाचित या मला वाटतं शम्स फिलिंग मध्ये मिळतं की ते तुम्हाला अत्यंत शांत करतं. कारण तुम्हाला म्हणजे मी रुमीला हे अर्पण करू शकले असते मे बी. म्हणजे मी जसं म्हणते की मी प्रेमात आहे, तर पण मला असं वाटलं की रुमी जिथं शम्स आहे तिथं रुमी आहेच आहे. तो म्हणजे शम्स के बिना रुमी नाही है. तर त्यामुळे रुमीला अर्पण नाही केलेलं ते. कारण रुमी अनेक आपल्याला आजूबाजूला दिसतात आपल्यात, पण तो म्हणजे रुमी म्हणून तो घडवणारा शम्स हे फार कमी लोक आपल्याला भेटतात. तो गुरु म्हणून ते सबमिशननी रुमीनं सबमिट होणं शम्सला आणि मग स्वतःचा रुमी घडवणं यासाठी शम्सच लागतो. तिथे रुमी असं चालत नाही तुम्हाला. आणि म्हणून मला हे पुस्तक शम्सला अर्पण करावं असं वाटलं की ती जी एक फुलफिलमेंट वाली, एक प्रोफाउंड कम्प्लिशन वाली एक काहीतरी फिलिंग जी देतं ते हे शम्स मधून मिळतं. आपल्यालाही बदलणारे शम्स आपल्या आजूबाजूला असतात. आपल्याला फक्त ते डोळसपणे पाहता येणं आणि त्या पुढची पायरी सबमिट होणं, ह्या दोन गोष्टी करता याव्या लागतात. त्यामुळे मला हे पुस्तक प्रेम बदलतं माणसाला असं आपण म्हणतो, तर शम्सने बदललेलं आहे असं म्हणून मी ते पुस्तक शम्सला अर्पण केलंय. हे पुस्तक आणि त्याची सामाजिक उपयुक्तता वगैरे हा भाग तर महत्वाचा आहेच, पण हा प्रश्न मी तुला यासाठी विचारला की मुलाखत घेणाऱ्याची प्रेमाविषयीची जी फिलॉसॉफिकल डेप्थ आहे ती सुद्धा या अर्पण पत्रिकेतनं आली असं म्हणता येईल. तर आता मला शेवटचा प्रश्न तुला थोडासा असं विचारायचा आहे की आज देखील व्हॅलेंटाईन्स डेच्या वरून आपल्याकडे सांस्कृतिक धार्मिक राजकारण होतं,
म्हणजे आता व्हॅलेंटाईन्स डे होऊन किती दिवस झाले, परंतु रोज आपल्या वर्तमानपत्रामध्ये काही ना काही तो फीवर अजून समाजामध्ये शिल्लक असलेला दिसतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं महत्व तुला काय वाटतं, किंवा या पुस्तकाने काय परिणाम साधला जावा असं तुला वाटतं? हा, तर ते बरोबर आहे. आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे आले की सगळ्यांचे अँटेने ऑन होतात. धार्मिक धर्मविषयीचे अँटेने खूप पटकन ऑन होतात. आणि प्रत्येकाला मग असं वाटतं की म्हणजे मुळात प्रेमाचा विरोध असतो ना तो. आणि प्रेमाचा विरोध कोण करतं हे आपल्याला बघावं लागेल, कारण त्यांना प्रेम करता येत नाही म्हणून ते प्रेमाचा विरोध करतात. प्रेम करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे, कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्या आहे तसं त्या पद्धतीने स्वीकारणं आणि मग आपलं प्रेम व्यक्त करणं, तर ही अशी सोपी पटकन घडणारी गोष्ट नाही. आणि म्हणून हे सगळं राजकारण होत राहतं. त्यात अर्थातच म्हणजे त्याला काही ऐतिहासिक आणि आपल्याकडचं सगळं पॉलिटिकल, म्हणजे जसं लव्ह जिहादचं नॅरेटिव्ह असेल, ज्या पद्धतीने शुद्ध अशुद्धतेचा मुद्दा असतो, योनिशुचितेचा मुद्दा असतो, तर हे सगळे घटक आहेत आणि ते कारणीभूत आहेत म्हणून आपल्या धर्मातल्या स्त्रिया आपल्याला जागीर वाटत. मे बी परधर्मी ऍक्च्युली जास्त जागीर वाटतात. आपल्या धर्मातल्या स्त्रियांची या योनिशुचितेचा मुद्दा महत्वाचा वाटतो, शुद्धतेचा वाटतो, कारण ती दोन धर्मांच्या सरमिसळीतनं येणारं नवं अपत्य असेल तर त्याला कसं बघणार, असं उगीच धार्मिक आयडेंटिटी विषयीचा एक विनाकारण केलेला संकोच असतो, तो जो काही असतो. तर हे सगळे घटक आपल्याला आजूबाजूला अजूनही दिसत आहेत. मे बी ते खूप काळापासून आहेत, म्हणजे ते काय आज आपल्याला दिसत आहेत तर ते आधी नव्हते असं नाहीये. कदाचित अलीकडे माध्यम आणि ते मांडण्याच्या जागा वाढलेल्या असल्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात पटलावर दिसतंय, पण ते आधीपासूनही असणार आहे. आणि मग आपल्याला प्रत्येकच काळामध्ये अशी काहीतरी उत्तरं शोधावी लागतात, जसं हे एक पुस्तक आहे की ते प्रत्येक काळामध्ये प्रत्येक काळातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या प्रकारच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या पद्धतीने निषेध किंवा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह विद्रोह असा केलेला आहे. तर आमचंही म्हणजे साधना प्रकाशनाचंही हाच एक हेतू होता की आपल्याला नुसतं तोंडाच्या वाफा नाही करायच्या आहेत किंवा केवळ म्हणायचे म्हणून निषेध हा शब्द वापरून त्या शब्दातलं पण जीव कमी नाही करायचंय. म्हणजे अनेकदा माणसं खूप पटकन असे काही शब्द वापरतो आणि त्याचं महत्व खरं तर कमी केलेलं असतं. तर कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी व्हावं, काहीतरी असं आपण लोकांना द्यावं की ते काही काळ तरी त्यांच्यापाशी राहील आणि त्यातनं त्यांना काहीतरी सापडेल. तर हे पुस्तक तेच काम करणार आहे की प्रेम कसं करा, प्रेम करण्याची का गरज आहे, प्रेम केल्याने काय तुम्हाला मिळू शकतं, ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे द्वेष करायला, तिरस्कार करायला, एखाद्याच्या कानफाडीत मारायला किंवा लिंचिंग करायला, ह्या कुठल्याही गोष्टींना तुम्हाला ना वेगळी ताकद नाही आणावी लागत. ते तुमचं थोडं ट्रिगर झालं, आपल्याकडे क्रोध आणि राग ह्याचं नर्चरिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं. रादर ते अशा पद्धतीने केलं होतं की बापरे आमच्या ह्याला खूप राग येतो म्हणजे असं, पण आमचा हा मुलगा किंवा आमची ही मुलगी खूप छान प्रेम करते असं पण नाही ऐकत कोणाकडनं, की हिला खूप छान प्रेम करता येतं, छान म्हणजे काय प्राण्यांशी खेळता येतं, याचं आपल्याला कोणाला कौतुक नसतं. पण कोणी राग किंवा चिडचिड असेल तर बापरे त्याच्यापासून दूर राहा, भांडणं तो खूप करतो किंवा तो खूप खोड्या काढतो, ह्या गोष्टीचं खूप छान नर्चरिंग करतो आपण. तर ते कसं नाही करायचं हे पुस्तक नक्की सांगेल की तुम्ही प्रेम करा, प्रेम केल्याने काय तुम्हाला मिळू शकतं. आणि जसं मी म्हटलं की असे छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे मुद्दे आहेत ना की ते वाचणाऱ्याला प्रत्येकालाच म्हणजे असं ते काहीतरी लाइटनिंग वाला अनुभव देणार आहे, काहीतरी एनरिच करणारा, अपलिफ्ट करणारा असा अनुभव असणार आहे. त्यामुळे हे पुस्तक त्या पद्धतीनं अशा प्रकारचं जे काही राजकारण आणि धार्मिक सामाजिक सगळा तो जो विखार पसरवलेला जातोय तर त्याला हे या पद्धतीने उत्तर देणं महत्वाचं वाटत होतं आणि ते मला वाटतं ते काम हे पुस्तक नक्कीच करेल. प्रेम करणाऱ्यांना, कंपॅनियनशिपसाठी उत्सुक असणाऱ्यांना भरपूर ऐवज देईल असं हे पुस्तक आहे. आणि मला असा नक्की विश्वास वाटतो की आपले वाचक सुद्धा त्याला भरपूर प्रतिसाद देतील. आपल्याला हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर साधनाची नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे, sadhanaprakasan.in. त्याच्यावरती जाऊन हे पुस्तक आपण मागवू शकता. शिवाय साधना प्रकाशनाच्या कार्यालयात सुद्धा आपण संपर्क करू शकता. तर हिनाताई, तू वेळात वेळ काढून आज तुझ्याच या फॅमिलीमध्ये मुलाखत देण्यासाठी आलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू.